महाराष्ट्रात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा येणार असल्याची माहिती मिळते। धर्मांतर कायद्यासाठी तत्कालीन गृहमंत्री यांनी समिती गठीत केली होती, मात्र त्याचा अहवाल अद्यापही आलेला नाहीये। असा जाब भाजप आमदार उमा खापरेंनी सरकारला विचारलाय आणि त्यावर मंत्री पंकज भोयर यांनी एका महिन्याच्या आत अहवाल घेऊ असं आश्वासन सभागृहात दिलंय। त्यामुळे लवकरच राज्यात धर्मांतर विरोधी कायदा येण्याची शक्यता आहे। आणि उत्तरात असं म्हटलं की त्याचा तपास होईल, तपास झाल्यानंतर 1 महिन्यामध्ये तपास करू, त्याच्यानंतर त्या संस्थेचं जे हे रद्द करायचे, मान्यता रद्द करायची, संस्थेची मान्यता रद्द करायची, ती मान्यता रद्द करण्यासाठी त्या कमिटीकडे पाठवण्यात येईल त्याच्या अहवालासहित। म्हणजे पुन्हा त्यांना आणखीन 6 महिने वर्ष हे जाणार आहे का? कारण ती मान्यता एक महिन्यानंतर तुम्ही अहवाल द्याल, अहवाल दिल्यानंतर ती किती दिवसात मान्यता रद्द केली गेली पाहिजे? कारण हे काही हे नाहीये, हे उघड आहे, हे सगळं समोर आलेलं आहे की इथे त्या मुलींना त्रास दिला जातो, त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत, त्यांना ख्रिश्चन केलं जातं, हा विषय समोरच आहे। त्यामुळे तातडीने ह्या संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी, ती किती दिवसात त्याचं कारवाई होईल अशी मला इथे आपण नमूद करून द्यावी। सन्माननीय सदस्य उमाताई खापरे यांनी चिंता व्यक्त केली की सदर संस्थेची मान्यता रद्द करण्याकरता 6 महिने 1 वर्ष लागतील का? असे 6 महिने 1 वर्ष न लागता 6 महिन्याच्या आतमध्ये करता येईल का, याची प्रक्रिया तपासण्यात येईल। सन्माननीय मंत्री महोदय, हा विषय सन्माननीय उमा खापरे गेले वर्षभर सभागृहात घेत आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।